बरं वाटतं माहिती आहे मला चहा प्यायली ते तिखट होती बऱ्यापैकी. हां मस्त होती. आता याला तेल लावायचं. म्हणजे असं तेल घ्यायचं छानपैकी असं 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 गरगटावून त्याला असं असं व्यवस्थित सगळीकडून असं उडलं. टाकून बघ मीठ टाकून. बरोबर. इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे आणि गुड्डी घावणे करते पण घावणे काय होत नाहीत. आणि मला इथून गुड्डीकडे इन्फॉर्मेशन भेटली की इकडची माकडं खूप चांगली आहेत. दर संडेला आंघोळ करतात चांगल्या पाण्यामध्ये. बस बस एवढीच इच्छा आहे की अजिबात पाऊस पडू नये की क्योंकि हमारा बाहर जायचं. क्योंकि इतना प्यार हमको तुमको. ह्या पोरग्यानं घावना खाल्ला पण बस पुढे. हा नाही बस. ये बाहेर. माझा मी नाही दिसले अजून. अगं ये झोपेतून का काय बाई चांगले लगे तस्मे लगे. मागे गाडी थांबली आहे गाडी. तर आम्ही पहिल्यांदा इथे आलो होतो ते म्हणजे एक शाळा आहे आणि त्याच्या पाठी आहे ना हा ब्रिज आहे. तर ह्याच्या इथून नदी बघा जाते आणि इतकं सुंदर वाटत होतं ना कारण एकतर पावसाचं वातावरण झालं होतं आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की लिटरली ढग उतरले डोंगरावरती. आणि हे नदीचं बघून नदीचा इतका आवाज सुंदर होता ना की आता मी जर माझा आवाज कमी केला तर नदीचा तुम्हाला आवाज ऐकायला येईल. आता रस्ता बघा कसा आहे तो. तर आम्ही ते बघितल्यानंतर आम्ही चाललो होतो सुकाई मंदिरामध्ये. आता मी नावामध्ये थोडी कन्फ्यूज आहे पण हे सुकाईच होतं मॅपवर. तर हा रस्ता इतका सुंदर होता ना म्हणजे इथून चालत वगैरे गेलो. प्रोजेक्ट केले का विचारते ॲक्च्युली संध्याकाळची वेळ शंभर सोडा का बघ ना एक. तर आम्ही इथे आता मंदिरामध्ये पोहोचलो होतो. ह्याचा एरियासुद्धा इतका सुंदर होता ना मला असं वाटत होतं की थोडंसं अजून लवकर आलं असतं ना. म्हणजे ताई म्हणत होती की आपण अजून लवकर आलो असतो तर अजून खूप खूप छान छान बघायला भेटलं असतं. तर हे होतं सुकाई वरदायिनीचं मंदिर आणि इथे ना आरती सुरू होती. आणि हा आता एरिया बघा. एरिया म्हणजे दृश्य बघा. हे काय मी रेकॉर्डिंग का करते. रेकॉर्ड करते ही तुला. आता ह्या महाकाली मंदिरामध्ये सुद्धा आरती सुरू होती आणि ही आयशा काय बोलते काय कळत नव्हतं आणि नंतर बोलत होती की तुझं यूट्यूब व्हिडिओ कधी येणार. मी म्हटलं थांब येतोय 2-3 दिवसांनी. आता तिला जेव्हापासून सांगितलं तेव्हापासून ती खूप एक्सायटेड होती. आता फायनली ही लोकं आली होती प्रसाद घेऊन. आम्ही खूप वेळ झाला बाहेर वाट बघत होती की कधी येतील दोघी पण दोघींना तिकडे थोडंसं अडकल्यासारखं झालं का जो आरती सुरू होती. आणि इथे आम्ही बाहेर येऊन आहे ना ताई विचारत होती की ह्यातलं काय हवं आहे का खायला वगैरे प्रसाद म्हणून. तर म्हटलं की नको. मग आम्ही आता इथून घरी जायला निघालो. नंतर आम्ही नाक्यामध्ये उतरलो आणि काही खायचं होतं ताईला आणि मम्मीला तर त्या लोकांनी ते घेतलं. आणि नंतर आम्ही आयशालाच्या घरी गेलो कसं तिला सोडायचं होतं. तर तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब